नांदाई नावाची गाय तू नवेश गाय तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत म्हणजे उल्वे वाहल येथे. तर मंडळी, थोड्याच वेळात आहे ना नांदेड मातेची पालखी निघणार आहे आणि याच पालखी सोहळ्याची व्हिडिओ घेण्यासाठी आपण आलेलो आहोत म्हणजे उल्वे वाहल येथे. तर चला मंडळी, बघूया की नांदेड मातेची पालखी कशा प्रकारे निघते आणि कसा जल्लोष आणि उत्साह असणार आहे. तर चला मंडळी, करते व्हिडिओला सुरुवात. तर बघताय मंडळी, आईची पालखी सजवून पूर्णपणे आता मंदिरामध्ये आणलेली आहे. तर मंडळी, पालखीची आता आरती होते. नांदाई नावाची गाय तू नवेश गाय तू नवे गावाची गाय तू पाची ये गावाची गो पाचू ये गावाची गाय तू पाची ये गावाची गो पाचू ये गावाची लागली तुझी सोन्याची पावला लागली तुझी सोन्याची पावला लागली उलवे शरणू ग उलवे शरणू लागली तुझी पाच गावामधी गो पाची नगरामधी गोहाय तुझ्या मनाला आनंद झाला गोहाय तुझ्या मनाला आनंद झाला गोहाय तू हौशी निघालीस गो हौशी निघालीस आय तू हौशी निघालीस गो हौशी निघालीस आलीस सोन्याच्या दिसाला आलीस सोन्याच्या दिसाला गो बसशील चंदनाच्या पलकेत ग चंदनाच्या पलकेत. तर बघताय मंडळी, पालखी निघालेली आहे. आपण वाजवायला सुरू करायचं आहे. सुरू होणार आहे. जो बँड वाजवणार आहे. तर बघताय मंडळी, पालखी आता मंदिरातून निघालेली आहे. काका, आपलं नाव काय? आपलं नाव हरिश्चंद्र भगत. ओके. आणि हा सोहळा काय असणार आहे आपला? हा सोहळा आमच्या पाचगावची नांदाई माता जी आहे, आराध्य दैवत आहे, नवसाला पावणारी आई आहे. ओके. तर ही साळाबादप्रमाणे इथे पालखी सोहळा आमच्या गावामध्ये ज्यावेळेला होता त्यावेळेला सुद्धा व्हायचा. ओके. त्याच्यानंतर आमची गावं विस्थापित झाली म्हणजे विमानतळामध्ये गेली. ओके. गेल्यानंतर ती देवी आम्ही 2022ला इकडे आणली. ओके. इकडे आणल्यानंतर हे मंदिर बांधेपर्यंत उशीर झाला आणि गेल्या वर्षी आजच्या दिवसाला तिची प्राणप्रतिष्ठा झाली. ओके. या देवीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आजचा जो आहे हा वर्धापन दिन आहे, पहिला वर्धापन अच्छा. आजचा देवीचा.
आणि हे पाचगावचे असल्यानं पाचगाव म्हटलं तर आमचा उलवा आहे, तरकर आहे, कोंबडमुजे आहे, गणेशपुरी, मोहा अशी 5 गावं आहेत. या 5 गावामध्ये आमची पालखी सोहळा हा आमचा फार मोठा थाटामध्ये आजही तुम्ही बघताय कसं Okay. चाललेलं आहे तो सामियाना एकदम तुम्ही बघितलेला आहे. तर अशा प्रकारचं हा जल्लोष आमचा हा 5 गावच्या तकमे चाललेला आहे. आणि विशेष म्हणजे ही देवी जी आहे ही आमची नवसाला पावणारी देवी आहे. म्हणजे आता म्हणजे पेशव्याकालीन ही मंदिर हे आमच्या गावामध्ये होतं. आज ही पालखी निघालेली आहे. ओके. आणि मग उद्या आहे ना, उद्या ही सालाबादप्रमाणे सप्तमी बोलतो आपण. अच्छा. सप्तमी कृष्ण पक्ष म्हणून सप्तमी आहे. तर उद्या आमची यात्रा आहे सालाबाद प्रमाणे. फक्त जल्लोष हा आमचा वर्धापन दिवस जो आहे म्हणजे ज्या दिवशी स्थापना झाली गेल्या वर्षी आजच्या दिवसाला हा वर्धापन दिन आहे. ओके. आणि उद्या ऍक्च्युली सालाबाद प्रमाणे आमची यात्रा होणार आहे, सप्तमीची यात्रा. आणि उद्याचं तुम्ही बघितलं मग काका आपले जे नांदाई माता आहे हे चोके आहे का राती आहे? हे ऍक्च्युली म्हणजे चोखेच आहे. ओके. देव सगळे चोखेच आहे. तुम्हाला काय म्हणत मला माहिती नाहीये. म्हणजे कसं असतं आपलं देव आणि देवी हे काहीच खात नाही, पण तिचे जे रक्षक असतात ना त्यांना मानपान अगदी द्यावं बरोबर आहे, लागतं. अगदी बरोबर आहे. ऍक्च्युली देव कुठलेच खात नाहीये. फक्त त्यांनी ऍक्च्युली म्हणजे ज्यावेळेला राक्षसाचा संहार करण्यासाठी जे सैनिक वापरले, हा. जे सैनिक वापरले हा त्यांच्यासाठी मानपान असतं. तुझे ऍक्च्युली बकरा असेल, कोंबडा असेल, ही आपली परंपरा आहे. म्हणजे वृक्षपाला. परंतु काही लोकांची भावना अशी आहे की देवीला मान चालतो वगैरे. बरोबर. पण ठीक आहे, काही हरकत नाहीये. पण तो ऍक्च्युली ज्यावेळेला राक्षसाचा संहार करण्यासाठी तिला आज काही सैन्यांचा वापर करायला लागला. तर त्या सैन्यात सुद्धा पोट आहे ना, आणि राक्षसांना मारायचं बरं त्यांना सुद्धा ताकद यायला पाहिजे. तर अशा वेळेला त्याच्यावर देवीनं हा मानपान जो आहे कोंबडा बकऱ्याचा त्यावेळेला तो मानपान लिहिलेला आहे. शेवटचा प्रश्न असणार आहे, ही 5 गावं आणि नांदाई मात हा का कनेक्शन असणार आहे? म्हणजे 5ही गावं डायरेक्ट स्थलांतरित केली तर 5ही गावांची एकच देवी होती का ऍक्च्युली पहिल्यापासून? स्थलांतर आम्ही आता झालो. ऍक्च्युली 17-18ला आम्ही स्थलांतर झालो. पण ही 5 गावची जिथं आता आहे ना पहिल्यापासून आमची 5 गावं आहेत. ओके. पहिल्यापासून आहेत. म्हणजे वाडा वाढण्यापासून 5 गावं आहेत. आणि देवीचं मंदिर सुद्धा आम्ही 5 गाव म्हणून तिची स्थापना त्यावेळेला केली होती. म्हणजे आमच्या वडिलांना माहिती नाही, आमच्या आजोबाला म्हणजे माहिती नाही. पूर्वीपासून. हा पूर्वीपासून आहे. म्हणजे अगदी पेशव्यापासून, पेशवे काळापासून. म्हणजे या गोष्टी जवळजवळ 150 ते 200 वर्ष झाली असेल. झालेला आहे. म्हणजे आणि तेव्हापासून आम्ही 5 गाव तिला मानत आलो. 5 गावच्या वेशीवरती देवी होती. 5 गाव तिला मानायला सुरुवात केली. म्हणून आम्ही 5 गाव म्हणून तिचं हे करतो करतो साजरा. ओके. ओके काका, मस्त अशी माहिती दिली. धन्यवाद काका. बोलाय नांदाई माते की जय. तर मंडळी वन मॅन शो बघताय तुम्ही, ऑल इज गोल्ड. इथे बघा आजी आहे आणि आजी आहे ना, आजीचं कमसे कम वय आहे ना मंडळी 90 ते 80 असेल आणि अजूनपर्यंत बघा टवटवीत. इथे बघताय मंडळी सर्वजण आहे ना आजीच्या सोबत डान्स करतायत, मजा घेतात, आनंद लुटतायत.
मंडळी आजीचा डॅन्स बघताय तुम्ही. हे बघा ठेक्यावर ठेका ठेक्यावर ठेका. बघा मंडळी चेहऱ्यावर तेजी बघा, एक्सप्रेशन बघा, हसू बघा. अजूनपर्यंत बोलू शकत नाही कोण का आजीचा वय एवढं आहे. इथे बघताय मंडळी जशी पालखी आपली पुढे चाललेली आहे ना, तसा जल्लोष आणि उत्साह वाढत चाललेला आहे.
मंडळी पालखी बघताय तुम्ही आणि पालखी जशी पुढे जाते ना तसं सर्व आरती वगैरे करतात. मंडळी वारा आलेला आहे आणि आरती वगैरे करतात इथे. राहुल मारा ना, राहुल गोल राहुल. आठवतंय कोणचा कलर काला गड्डा. काला गड्डा, काला गड्डा काला देता. गड्डा. ए काला काला नाही, नाही. जा बाबा ऐसा नाही ए मेरे को काला याद गड्डा. है ना, मला आता बोलते बाई अशी चमचदार. ए मला ये राव काय तर मंडळी जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर युट्यूब चॅनलला. तर चला भेटू का नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.